5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय मिळावा, विजयोत्सव साजरा करणार, एकजुटीचं दर्शन होणार. उद्धव ठाकरेंची माहिती, तर सरकारनं शिक्षणाच्या विषयात थट्टा करू नये, ठाकरेंचं मत. मराठी माणूस एकवटला तर काय होऊ शकतं हे सरकारला कळालं. मोर्चा निघाला असता तर तो न भूतो न भविष्यतो असा स्वरूपाचा झाला असता, राज ठाकरेंचा दावा. हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जी.आर रद्द, हिंदी आणि इंग्रजीबद्दल शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेतील विजय कदम यांच्याकडूनच होती. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंचं मराठीचं प्रेम बेगडी आणि राजकीय स्वार्थापोटीचं. मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं, राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. हिंदी जी.आर संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं, रेशीम बागेत निर्णय झाला. हिंदी संदर्भातील जी.आर वरून हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्षपदावर, त्यांनी अजूनही अभ्यास करावा. 1965 आणि 68 नुसार बनवलेल्या अहवालामध्ये त्रिभाषा आणि हिंदीचा उल्लेख. आशिष शेलारांचं प्रत्युत्तर. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्याकडून पदाचा राजीनामा. आपलं ऐकलं जात नसेल तर शिंदेंसोबत चला, कार्यकर्त्यांची भावना. कार्यकर्त्यांसमोर पवारांना अश्रू अनावर. ठाकरेंच्या पक्षात बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी उत्तर देणं टाळलं. नाशिकच्या निफाडमध्ये दाताणेकरांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, तर जीव मुठीत धरून बालगंगा नदीच्या बंधाऱ्यावरून नागरिक आणि विद्यार्थ्यांची ये-जा सुरू. शेफाली जरीवालाचा मृत्यू कमी रक्तदाबानं झाल्याचं समोर. घरी पूजा असल्यामुळे शेफालीनं उपवास केला होता. त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शन सुद्धा घेतलं असल्याची माहिती.